राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. सगळ्यात महत्वाचं प्रवचन ते आहे. राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. कुंडली कवरदारित श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान एकनाथ महाराज श्री संत सावता महाराज नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे जे सार्थपण पार्थाचे करीत असे. प्रस्तुत प्रसंगी चालू असलेला शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा पालखी सोहळा त्यांचे पंजोबा भानुदास महाराजापासून तर एकनाथ महाराजापासून नारायण महाराजपासून आता असणारे वंशज रघुनाथ महाराज, योगेश महाराज आणि त्या सोहळ्याच्या समवेत रथाच्या पाठीमाग असणारी श्री गुरुदत्त प्रसादिक सार्वजनिक संस्था बिडकीन दिंडी क्रमांक 6 या दिंडीचा असणारा मुक्काम श्री संत सावता महाराज आणि त्याच परंपरेत असणारी शेळके वस्ती त्या ठिकाणी असणारा आपला मुक्काम आणि त्या मुक्कामानिमित्त उघड प्रपंचातल्या गप्पा इकडं तिकडं मारण्यापेक्षा कुठंतरी आपल्याला प्रभू चिंतन करावं, नामस्मरण करावं या हेतूने परंपरा चालत आलेली प्रवचन, कीर्तन आणि नामस्मरण म्हणून आपल्याला या ठिकाणी छोटंसं प्रवचन करायचं. त्या प्रवचनाकरता निवडलेली ओवी वारकरी संप्रदायामध्ये ज्यांना आई म्हणल्या जातं, वात्सल्याचं प्रेम केल्या जातं असे ज्ञानोबा त्यांच्या ग्रंथराज ज्ञानेश्वरीतील पहिल्या अध्यायातली 140वी क्रमांकाची ओवी. या ओवीचा सरळ सरळ अर्थ आहे. ज्ञानोबा म्हणतात नवलतया प्रभूचे एक नवल. काय नवल आहे तर एक अद्भुत नवल आहे. कोणाविषयी? देवाविषयी. काय नवल आहे तर अद्भुत प्रेम आहे आणि ते प्रेम भगवंतानी व्यक्त केलेलं आहे. म्हणून नवल या शब्दाचा अर्थ होतो आश्चर्य. जगामध्ये बरीच आश्चर्य. चीनची भिंत आश्चर्य आहे. आपल्या महाराष्ट्राच्या वाट्याला आलेले संभाजीनगरमध्ये अजंठा वेरूळ लेण्या आश्चर्य आहे. अशी पुन्हा होणे नाही, असं पुन्हा घडणार नाही. आता ग्लीज नावाचं एक बुक आहे. त्या बुकामध्ये ओल्ड म्हणजे विशेष नाव लिहिलं जातं. मग काही ना मिशा वाढवल्या, काही ना क्रिकेट खेळामध्ये इतके चौकार मारले, यालाही आश्चर्य मानलं जातं. पण जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य ज्ञानोबा या ओवीत सांगतात. प्रेमाचे एकूण 3 प्रकार आहे. सामान्य प्रेम, विशेष प्रेम आणि अद्भुत प्रेम. सामान्य प्रेम त्याला म्हणतात की आपल्याला कुठल्याही गोष्टीची खेद करायची गरज नाही. त्याचं का करायची गरज नाही? भगवंताला 1000 नावापैकी एक नाव आहे, त्याचं नाव आहे विश्वंभर. मग हे नाव सार्थकी त्यांना नावासारखी करणीसारखं नाव ज्ञानेश्वरी आणि तो दारू पिऊन पडतो. नावासारखी करणी नाही, करणीसारखं नाव नाही, म्हणजे त्याच्या वागण्याला काही अर्थ नाही. म्हणून असं माणसाने वागावं की आपल्या नावाला वागण्यासारखं नाव, नावासारखं वागणं असावं तर सार्थक. म्हणून भगवंताला विश्वंभर नाव भक्तांनी दिलं. का तो जगाचं भरण पोषण करतो म्हणून त्याला विश्वंभर म्हणतात. पण विश्वंभर नाव भगवंताने सार्थकी केलं. आतापर्यंत सूर्योदय ते सूर्यास्तापर्यंत एकही माणूस उपाशी राहणार नाही, ही जबाबदारी त्याची. पण आपला विश्वास त्याच्यावर नाही म्हणून आपण पळतो. जर सामान्य विचार केला, एका माणसाला, चांगल्यात चांगल्या माणसाला एका दिवसाला 1 किलो अन्न लई झालं दिवसभरात. पण आपली 1 किलो अन्नासारखी धडपड आहे का? बरं, धडपड असूनही आपण संघाने येणार आहे का? तरी ठोस लागत जवळ. म्हणून आपण असार्थकी आहोत. तो सार्थकी नाव आहे. म्हणून तुकोबारा म्हणतात, बाबा रे, भगवंताने सामान्य प्रेम आपल्यावर केलं, आपणही त्याच्यावर सामान्य प्रेम करतो. म्हणून तुकोबारा म्हणतात, तुझं मोकलिता
ऐशे नाही. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत असे. महाराज म्हणतात खेद करू नका. आपला तो जाणताय, कळतंय त्याला कोण उपाशी आहे, कोण राहिलं, कोणाला काय रान मान धन येतो. तुमच्या प्रारब्धात जर सकाळी 6:30ला असलं तर 6:30ला अन्न मिळेल, आणि ते जर 12 वाजताचं 6:30ला केलेलं जेवण सुद्धा आपल्यालाच राहिले सांगता येत नाही. अचानक पाहुणा येतो. ज्ञानोबरांनी त्याच्याकरता सुद्धा उभी लिहिली. ब्रह्मरसाची पारणे केली अर्जुना लागी नारायणे, येथे अवचित पावणे पातोलो प्रभू. जसं अर्जुनासाठी गीतेचं ज्ञान आहे, पण फायदा झाला का नाही अवचित, तसं एखादा अवचित आतो त्याच्या प्रारब्धात अन्न असतं, निघून जातं. रानामध्ये आपण भाकरी बांधून ठेवतो दुपारा खाण्यासाठी, कुत्रं खाऊन गेलं. म्हणून ही प्रारब्धात अन्न आहे. पण मग प्रारब्धावर रूढ राहायचं नाही. एखादं गणित सोडण्याकरता आपल्याला गरज असते सूत्राची. ते सूत्र वापरलं नाही तर गणित सुटत नाही. तसं जीवनाचं गणित सोडण्याकरता प्रारब्ध शब्द वापरलेला आहे. पण आपण काही झालं का म्हणतो माझ्या प्रारब्धात होतं. आपण म्हणलं की एखाद्याला वारीत चाला, माझ्या कुठं प्रारब्धात आहे, निघतो. कशी प्रारब्ध बदलत नाही पहा. गणित सोडावं लागेल तर पास होतं. तसं प्रारब्ध केव्हा वापरायचं. एखादा शेतकरी एखादी गोष्ट करून 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 थकला आणि आता त्याची बुद्धी खुंटीत झाली आणि त्याची इच्छा झाली आयला मेलेलं बरं, काही गरज नाही. त्या टायमाला शब्द वापरायचा की माझं प्रारब्ध असं. पण आपण काय करतो, एक जुनी म्हणे, चुली पैसे आगलं म्हणे माझ्या नशिबात होतं. पुढे गेला असतात का बिघडलं असतं का, घसरत घसरत का होईना. म्हणून प्रत्येक गोष्टीला प्रारब्ध हा शब्द, प्रयत्नवाद आणि प्रारब्धवाद ह्या दोन्हीची सांगड घालावं. प्रयत्न करून जेव्हा संपेल बुद्धी खुंटीत होईल, बुद्धीची चालन संपेल, त्या टायमाला म्हणायचं निश्चितच ही गोष्ट आपल्या प्रारब्धात. पण प्रयत्नच करायचे नाही आणि म्हणे माझ्या प्रारब्धात नव्हतं. एका मुलाचे 4 विषय गेले आणि एका विषयाचा 1च मार्क कमी पडला. तो रडत बसला आणि हा त्याच्या समोरून गेला. कमून रडतो रे, त्याने मी एवढा अभ्यास केला म्हणे, एवढा अभ्यास केला, पण माझा 1 मार्काने 1 विषय गेला, मी नापास झालं. काय बावळट आहे म्हणे, तो प्रारब्धात नव्हतं. पट्ट्याचं प्रारब्ध पाय, सगळे विषय गेले तर रडू नाही म्हणे. त्याला लापट म्हणते. त्याला काय म्हणायचं, लापट. म्हणजे माझ्यानं होत नाही, पोरगी बाळातीन झाली, मग तिचं कोण करीन, आपण करू राहिलो सगळं. म्हणून विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता, सकळ भोगिता होय त्याचा. ह्याला काय म्हणायचं, याला सामान्य प्रेम म्हणायचं. सामान्य आपण तेवढं. म्हणून लटका तुका लटक्या सवी, लटका बोले लटक्या सवी. प्रत्येक गोष्ट खरी नाही बोलायची. हे मारुती रायकोण शिकायचं. ते जटावीला विचारलं राजा रावणाने, जटावो, कारण त्याला कळून चुकलं. ज्याची त्याची शक्तीची गती असती. पाण्यात माशाची शक्ती आहे, अंगणात कुत्र्याची शक्ती. त्याच्या अंगणात किती चांगलं कुत्रा आलं ते त्याला काढूनच दे. तसं आकाशात पक्ष्याची शक्ती आहे. रावणाच्या लक्षात आलं आपल्याला जटावू आवरू शकत नाही, आणि म्हणून त्याला माहिती आहे तो रामाचा भक्त आहे, तो खरं बोलन. म्हणून त्याला विचारलं, जटावू तो युद्धच करणार आहे ना, मी युद्धाला तयार आहे, पण एकामेकाचं मरण सांगायचं. यांचा चटकन विश्वास टाकून दिला. हो, तुझं मरण कशात आहे म्हणे, तू सांग. त्याने माझं अंगठ्यात मरण आहे म्हणे. कोण म्हणला, रावण. जटाऊच्या लक्षात आलं, इकून तिकून त्याचा अंगठा पडला म्हणजे मरण सीतावाचं. मग त्याने विचारलं तुझं मरण कशात आहे, त्याने आपल्या पंखात आहे. कोण खोटं बोललं, रावण. वेशपानाचा होता, साधूचा. पक्षी होता, वेश साधूचा होता का. खरं बोलला, खोटं बोलून कोण वाचलं, असे लई रावण आहे. घरी सांगते आम्ही घेतच नाही हो, लगेच नाही येडी तू, पण ते पुड्या खाऊन येते, दिंडीच्या रस्त्याने घरी बी घेते. म्हणून त्यांना माळा घालायच्या, अन्नाचा शपथ घ्यायला लावायची. की आपण इतक्या वर्षी वारी करतो, कुठंतरी वारी ही परिवर्तन आहे. वारी कशा करता आहे, परिवर्तन आहे. दुधाचं दही होतं, 2 भांडे दुधाचे, एकानं मीठ टाकलं, एकानं दही टाकलं. मीठ टाकलेल्याही दूध नासलं,
पण ते फेकून द्यावं लागेल. पण जे दुधात दही टाकलं त्याचं मंथन केलं तर बदललं ना, ते तूप होईल ना. तर वारी लिहून जर तूप होत नसेल तर मग काय मीठ टाकलेलंच बरं ना. म्हणून परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे. म्हणून भगवान म्हणतात बाबा रे तुम्ही परिवर्तन करा, माझ्यावर विश्वास टाका, मीही तुम्हाला तशा पद्धतीचं सहकार्य करतो. छत्रपती राजांच्या जीवनचरित्राशी छोटासा एक उल्लेख होतो. राजांना वाटत होतं की मी हा वैभव सगळं मी चालवतो. हे रामदास स्वामीच्या लक्षात आलं आणि त्यांनी सांगितलं राजे बांधीला घुमुट किल्ल्याचे हे तट, बांधीला घुमुट किल्ल्याचे तट, तयावरी उगे पिंपळवट, त्यांच्या बुडाशी पाणी घालतो रे, तो राम आम्हाशी देतो रे, आम्ही का बाकोडाचे खातो रे. अरे किल्ल्याच्या वरी वडाची झाडं पिंपळाची झाडं उगती, त्याला कोणी पाणी घालतं का? मग ते तर टवटवीत आहे. मग तसा आमचा राम आम्हाला देतो आम्ही. आणि मग लक्षात आला अरे आपला इथं प्रत्येकाला वाटतं म्हणून माणसाचा देव चालवी आणता मीच एक करता बरोडिया. तो कोबरा प्रत्येक माणूस आपण नसलो ना आपलं हे होईल, आपण नसलो ना हे होईल, आपण नसलो कोणाचंच काही होत नाही. होतं त्यांचं कसं बी. ज्याला मायबापने त्यांचे लग्न राहिले का आणि ज्याला आहे त्यांचे झाले का? उलट ज्याचं नाही त्याला लोक म्हणते कोण नाही. अरे याला भाकरी घालायला द्या रे बाबा. भगवान आपल्याला झोपेतून उठवतो. चाले हे शरीर कितीतरी वृक्षाचे पान, असे कितीतरी प्रमाण आपल्याला सांगता येईल. याला म्हणतात सामान्य प्रेम. आणि सामान्य प्रेम इतकं महत्वाचं आहे की तुम्ही त्याच्यावर जेवढं रावण खोटं बोलला जटाऊ खरं बोलला. मग पुढं रावणाच्या लंकेमध्ये मारुतीराय गेले. रावणाच्या डोक्यात एकच खुळं बसलं होतं की साधू आहे म्हणून खरं. रामाचे भक्त काय बोलत आहे खरं. म्हणून त्यांनी विचारलं मारुती तुझं मरण कशात आहे रे? ते म्हणलं आपलं मरण शेपटी दे. गेलं पेटून कोण जळलं. मग खोटं कुठं बोलायचं खरं कुठं बोलायचं हे ज्याला कळलं ना त्याला सामान्य प्रेम म्हणायचं. देवाच्या बाबतीत खरं बोलायचं, कारण व्यवहारात कधीतरी छोटं मोठं खोटं बोलावंच लागल. पण इतकं बी खोटं नाही बोलायचं आपलं साधायसाठी. म्हणून इतकं बारीक 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 गोष्टी डोळ्यासमोर आणावं लागत्या. पुढं 5 जणाला खोटं बोललं तर पाप लागत नाही. पहिली गोष्ट बायकोला लिहून घ्या. का तिला खोटं बोलल्याचं पाप लागत नाही? कारण त्यांचं तोंड आपल्या हातात नाही. शास्त्राने पहिलं सांगितलं गुज सांगावे संतापाशी आणि पत्नी राखावी दाशी जैशी. तिला सगळं जर खरं सांगितलं तर ती पोरायला सांग. आणि त्यांचा स्वभाव गुण आहे. लहानपणी पप्पा मम्मी त्या पप्पा मम्मी गोड बोलू बोलू मेले त्यांचं लग्न करून. एकदा लग्न झालं थोडं संसारात गुंतली की तीच म्हणते तुम्ही घरी नसते ना घर उचलून फेकीत त्याच्या गोड. आणि एकदा पोरं सोरं झाले पोरं काम करायला लागले काय खरंय म्हाताऱ्याचं. म्हाताऱ्याला काही नाही आलं मी खानदानी म्हणून ना आणले. मग बाकीच्या सगळ्या सोडचिठ्ठ्या द्याल की एवढीच खानदानी का? म्हणून तिला खोटं बोललं तर पाप लागत. म्हणून ज्यांच्याकडे बँक बॅलन्स आहे त्यांनी यांना खरं सांगू नका. सांभाळून ठेवा आपल्याला म्हातारपणाला. तिला उलट म्हणलं पाहिजे राहण आपल्याला खायला नका कपोर सांभाळेल. आपण आधी सांगून ठेवलं का त्यांनी गोड बोलून आपल्या साया घेतल्या म्हातार एक इकडं रेगुड्यासारखं होईल. आपला धान्य जात आहे. म्हणून 5 जणाला खोटं बोलायला सांगितलं त्यापैकी 4 राहून द्या वेळ पुरणार नाही. सांगा ना 4 सांगा वेळ भरपूर. मग पुढं आम्हाला सामान्य प्रेम सांगायचं ना. हे प्रेम सामान्य प्रेम आहे ना. कोणाचं लग्न जमत असलं तर खोटं बोललं तर चालतं. किती खोटं बोला. मी स्वतः खोटं बोलून लग्न लावून आणलेलं आहे. पोराचं नाही दुसऱ्याचं. कारण खरंच दारू पिणारा माणूस आहे आमच्याकडे. नाना वारले ते जुंद्रे नाना होते त्यांच्या पुतण्याचं आम्ही करून आणलं होतं. म्हणून लग्नात खोटं बोललं तर चालतं. तिसरी गोष्ट एखादी जीव वाचत असेल
साधू पूजा करीत बसला आणि गाय पळाली तिच्या मागं का म्हणजे कसंही पळला. ती गाय साधूच्या मागं जाऊन आड लपली. तो माणूस आला, का हो साधूबा, ही गाय इथून पळालेली पाहिली का? ते चटकन तिथून उठला आणि दुसऱ्या जागेवर उभा राहिला. मी जेव्हापासून इथं उभा आहे तेव्हापासून मला माहित नाही. एखाद्याचा जीव वाचत असेल तर खोटं बोललं तर चालतं, पण जीव मारायचा असेल तर नाही. म्हणून असे 4-5 ठिकाणं आहे. त्याच्यामध्ये केव्हा कोणाला उठायचं त्यालाही शास्त्र आहे. आपण उठा पांडुरंगा प्रभास समय पातोला असं म्हणतो. उठण्याकरता 3 प्रकारचं शास्त्र आहे. पहिली गोष्ट त्याला उठायचं जो बिगर जेवता झोपला त्याला, कारण झोपेतून एखाद्याला उठवलं तर पाप लागतं. म्हणून बिगर जेवल्याला झोपला असला तर उठवलं तर पाप लागत नाही. पण तो टाराम टुरूम जेवून झोपला आणि डाराम डुरूम झोपला, ओठाना आपण कशी मालिका लागली. दोघाला पाप, मालिका काढणाराला बी आणि पाहणाराला. म्हणून तेव्हा उठायचं नाही. किंवा कोणी मारायला आलं तर उठवलं तर पाप लागत नाही. किंवा आथुरणाखाली इच्छू सर्प घुसला तर पाप लागत नाही. तसं खोटं बोलल्याचं पाप अशा ठिकाणी बोललं तर पाप लागत नाही. आणि म्हणून सामान्य, याला काय म्हणतात, सामान्य प्रेम. भगवान जेवायला बसले आणि असा घास तोंडात घ्यायचा तरी एक व्यक्ती जेवायचा राहिला. त्यांनी घास टोलात जेवले. रुक्मिणीने विचारलं, प्रभू तोंडाजवळ घास गेला आणि पुन्हा खाली ठेवला, काही अर्जंट काम निघलं का? ते म्हणले, काय नाही, माझं नाव विश्वंभर आहे आणि विश्वंभर नाव सार्थकी असलं पाहिजे. म्हणून एक जीव जेवायचा राहिला होता, त्याच्या अन्न कण नव्हता, थांबलो मी, त्याचं पोट भरला तर मी भरून घेतो. रुक्मिणी म्हटली, खरंच का? तेव्हा म्हणले, खरं आहे. ते म्हणले, नाही हो, विश्वास नाही बसत, एवढी मोठी सृष्टी आहे आणि एक जीव राहिला म्हणून तुम्ही थांबले. ते म्हणले, अगं नाव दिलंय मला भक्तांनी, सार्थकी वागलं पाहिजे, मला लोकांनी मतदान केलं, चांगलं वागलं पाहिजे, रोडचे पैसे खाल्ले पाहिजे, पण काही रोडला बी ठुले पाहिजे, नाही तर आपलेच काढून घेत नाही बसायचे मग गेलेले. हा, म्हणून सार्थकी ठरलं पाहिजे. प्रत्येक बाईचा नवऱ्यावर विश्वास आहे, पण त्याच्या पाठीमागं थोडसा तरी हा विश्वास. ती म्हणली, मला जेव्हा अनुभव येईल तेव्हा पाहिजे. मग सांगा, भगवंताच्या बायकोचा जर नवऱ्यावर विश्वास नाही तर आपण तरी का ठेवायचा हो? म्हणून काही दिवसानंतर भगवान जेवायला बसले. अर्ध्याच जेवण आलं. रुक्मिणी म्हणली, प्रभू जेवण थांबा. ते म्हणले, काय काम काढलं? कोणीतरी जेवायचं राहिलं असेल. ते म्हणले, कदापि नाही, चतुरा तो शिरोमणी आहे, देव जाणता देव जाणता, अरे जाणता माणूस मी, सार्थकी नाव आहे विश्वंभर. ते म्हणले, नाही हो, कोणीतरी राहिलं असेल. ते म्हणले, कोण राहिलं? ते म्हणले, थांबा. तिनं ताट उचलून बाजूला घेतलं आणि घरात पळत गेली. एक डब्बीमध्ये तिनं मुंगी ठेवली होती आणि आली पळत. हे पाही राहिली. ती 9 गाड्याबरोबर तिच्याही तोंडामध्ये साखरीचा दाणा निघाला. तिने आला कसा म्हणजे हे सांगता येत नाही, यालाच नाव विश्वंभर म्हणते. भगवंताला 1000 नावं, अर्जुनाला फक्त 10 नाव आहे. ज्ञानेश्वरीमध्ये किती नाव आहे? ते उपनाव आहे 2, पण मुख्य 10 नाव आहे. अर्जुन म्हणला, भगवान शुभ आकडा 11 आहे. शुभ आकडा किती आहे? 11. मला एक नाव द्या ना. भगवान म्हणले, 1000 एक कोणतंही घेऊन टाक. ते म्हणले, मला विश्वंभर नाव देऊन टाक. भगवान म्हणले, घेऊन टाक. मग त्या काळामध्ये असे रजिस्टरी पिस्टरी काही नव्हत्या ना, काही बॉन्ड बिंड नव्हते. तोंड हेच बॉन्ड होतं. आता तोंड बॉन्ड राहिलंच नाही, तोंड बॉन्ड झालं. म्हणून भगवान म्हणले, टाक माझ्या हातावर पाणी. टाकलं. मी विश्वंभर नाव अर्जुनाला दान दिलं, माझा भक्त म्हणून. आणि त्या दिवसापासून सगळी जबाबदारी अर्जुना. काही दिवस अर्जुनाने कारभार चांगला चालवला, कोणी उपाशी राहत नव्हतं. पण एक दिवस प्रभू म्हणले, चला फिरायला. घनदाट अरण्यात नेलं. एक डोंगराच्या गुफेमध्ये 5 जण साधू मस्त वेदाचं पठण करत होते आणि त्या अंधाऱ्या खोलीत दिसत नसल्यामुळे दिवे लावली होती. आणि प्रभू असे थांबले, अर्जुन थांबले. भगवान म्हणले, अर्जुना थोडी तहान लागली रे, पाणी प्यावं वाटतं. ते म्हणले, तर कुठे पाणवता दिसत नाही, ती गुहा दिसती ना, तिथं साधू लोक आहे, तिथं पाणी निश्चित आहे, मला पाणी घेऊन ये. अर्जुन पाणी आणायला गेला, पाणी भरलं. हे काय वाचित आहे म्हणून पाहायला गेला. माणसाचा स्वभाव आहे, स्वभाव आहे माणसाचा.
जिथं पाहू नको म्हणलं तिथं हटकून पाहते, नुसतं म्हणा या घरात भूते, इकडे पाहू नको बरं का, तिथं गेलं पाहते राहिक म्हणून स्वभाव कोणी. भगवान म्हणले तिथं काही पाहू नको, नुसतं पाणी घेणी. ते म्हणलं हे काय वाची ते पाहायला गेलं तर त्या समयीत तेल नव्हतं. त्याने एका साधूला, साधू महाराज तुमचं वाचणं बंद पडेल, याच्यात तेल टाका. त्यांनी कोणाला सांगतो, अरे ज्याचं नाव विश्वंभर आहे त्यानं तेल टाका, तर त्याला जाळून भस्म करू म्हणे. शे अर्जुन्या पळाला, घामाघूम झाला. भगवान म्हणते अर्जुना काय झालं? ते म्हणले तू पाणी पिऊ नको, आधी माझ्या हातावर पाणी टाक, तू नाव घेऊन टाक. ते म्हणले चळ वातच राहिली म्हणे आता फक्त, तेवढी का वात जळली, मी जळून भस्म. ते 5 साधू विला. आणि त्या काळातले साधू शरादपी होते, शपादपी सुद्धा. भगवान म्हणले झालं, ते म्हणले दिव्यात तेल नाही ना, आणि ते म्हणले जे विश्वंभर आहे ते टाकीन, ते नाव माझ्याकडे आहे ना, इथं कुठं तेल आहे का आता? भगवान म्हणले टाक माझ्या हातात आणि जाय म्हणे आता. तर त्याच्यात तेल दिसलं. अर्जुनाने 5 उडबाशा मारल्या, ज्याचं नाव त्याला साज. म्हणून नावासाठी वागणं, वाघासाठी मग याला विश्वंभर नाव आहे. तसं आपण सामान्य प्रेम, आणि सामान्य प्रेम भगवान आपल्यावर करतो, म्हणून आपल्याला काही गरज नाही आहे उगाच पळायची. पण आपल्याला दमच निघत नाही. बाया वाटल्या की माणसं बसून घेते, राहत नाही करू. माणसं पहिले बाया म्हणते मला पहिले भूक लागली, बाय सरकली अशी थोडा दम निघत नाही. रोज टोपलं भर चपात्या फेकून देऊ राहिला आपण. कमीत कमी 2 क्विंटल चपात्या पूर्ण 18 दिवसात वाया चालल्या, पण दम कुठे? पुढं 12:30 निघायचं. काय काय करायचं होतं तुम्हाला इतकी वेळ? पण विश्वास याला म्हणतात सामान्य प्रेम, विशेष प्रेम. भगवंताच्या लक्षात आलं यांच्यावर सामान्य प्रेम केलं, पण हे पूर्ण सामान्य विश्वास माझ्या ठेवत नाही. म्हणून भगवंताने आपल्याला प्रारब्ध अंशात गुंतलं. विशेष प्रेम केलं भगवंताने त्यांच्या पोरावर. भगवंताने विचार केला, भगवंताला किती पोरं होते? 16,108 बायका, प्रत्येकीला 10 पोरं आणि 1 पोरगी होती. एवढं मोठं वैभव होतं. म्हणजे 16,108 गुणिले 10, 16,108 गुणिले 1, एवढी स्वतःचं मतदान होतं. आणि म्हणून भगवान म्हणले एवढं प्रेम केलं, एवढं प्रेम केलं अर्जुनावर, तसं एवढं प्रेम कुटुंबावर केलं. पण पोरांनी अविश्वास दाखिला आणि त्यांनी अविश्वासघात झाला. शेवटी भगवंताला मुसळाच्या कारणीभूतानं आपला संपूर्ण यादव कुळ नष्ट केलं. भगवंताने काय आपल्या स्वतःच्या मुलं मारली. भगवंताच्या नंतर एकाने मारलं बा, सद्दाम हुसेन. त्याच्या मुलाने सांगितलं युद्ध बंद करा, बाद झालंय, हानी होती. सद्दाम हुसेन एक नाही सहन झालं, त्याने त्यांच्या मुलाला गोळ्या धाडल्या. एक पंतप्रधान बाई होऊन गेली, तिच्या मुलांना नाही ऐकलं तर वर विमानातच उडून दिलं. कोणी ती मला माहीत नाही, कारण कोणी काँग्रेस पक्षाचं असलं तर. मग आपलं पोरग जर आपल्यालाच जीव नाहीत नसत तर काय त्याचा विचार करायचा? नाही आपलं आपल्यालाच होणार आहे, आपलं आपल्यालाच होणार आहे. का होणार आहे? ते वाईल काढून दिलं. सून बी तिथंच पाण्याला जाते, अक्षर सासू बी तिथंच जाते. आणि मग सुनाला लाज काज म्हणला तर घ्या तुमचं भरून. मग त्या सवती पार आयडिया. किती सोप्या भाषेत राहिलं, सवती हा परवडलं पाहिजे. म्हणून भगवंताने विचार केला माझी मुलं मलाच होणार नाही आणि ही जगालाही होणार. ही जर साधूला खोटं बोलती मुसळच्या टायमाला, मग ही जर साधूला खोटं बोलती तर साधूपणाला मी साधूवर प्रेम करणार आहे. भगवान सगळ्यात जास्त प्रेम करत असेल तर साधूवर. आणि म्हणून भगवंताने आपलं पूर्ण आता विशेष प्रेम, सामान्य प्रेम, विशेष प्रेम, अद्भुत प्रेम, ज्या प्रेमाला परिसीमा राहत नाही ते प्रेम. आणि ते प्रेम भक्तही देवावर करतात आणि देवही भक्तावर करतात. किती करतात त्याकरता एकच प्रमाण तुकोबा राहायचं आहे, नामदेव राहायचं आहे. देह जावो दृढ भाव, इतका भाव की त्या भावाला भावच नाही. आणि तो भाव जर प्रेमाचा व्यक्त केला असेल तर ज्या क्षेत्रात आपण आज आहोत ते सावता महाराज. अद्भुत प्रेम. भगवंताला अर्जुनाने प्रश्न विचारला, भगवंता हे अद्भुत प्रेम नावाची जी व्याख्या तुम्ही व्यक्त केली
तुमचा चाले शरीर ही सगळी सत्ता तुमची आहे, मग तुम्ही कोणाकडून काम का करून घेत नाही? आणि असाच प्रश्न बिरबलाने बादशाहाला विचारला होता. बिरबलजी, तुमचा देव जर एवढा मोठा आहे, वृक्षाचा पान, मग तो स्वतः का भक्ताची कामं करतो, दुसऱ्याकडून का करून घेत नाही? ते म्हणले भक्त त्याला आवडतो. अरे आवडीचा असला तरी मोठा माणूस आहे. जुन्या काळात एखादा श्रीमंत माणूस असला ना, असा वटेर बसायचा, कोण मेला रे, ते कायच्या गेले, मग काय पाहतो, ट्रॅक्टर घे सरपंच नेऊन टाक. म्हणजे तो तिथं बसल्या बसल्या. तसा तुमचा देव का करत नाही? बिरबल म्हणे दाखवून देईन म्हणे एखाद्या दिवशी. बिरबलानं उभे हो बादशाच्या पोराचा पुतळा तयार केला, लगेच कळून नाही दिला. आणि बिरबलाने पुतळा आणि पोरग घेऊन पुतळा लपून ठेवला आणि समुद्रात नावेत बसून फिरायला नेलं आणि गप्पा मारता मारता दिलं ते पुतळा पाण्यात टाकून. बादशाच्या लक्षातच नाही आलं, पुतळा पाडला का पोरग पडलं, दिली धडकन उडी टाकून आणि पुतळा धरायला गेला. आणि पाहुणाऱ्यांनी काढलं राजाला बाहेर आणि ते म्हणे, गाव इतके तुमच्याजवळ पाहुणारे होते, अंगरक्षक होते, तुम्ही का उडी मारली? ते वेळ होता माझ्याकडे. मग बिरबल बादशाला सांगतात, तसा आमच्या देवाचा भक्ता बाबतीत इतका विश्वास आहे, वेळच नाही. आणि म्हणून ज्या वेळेस सावता महाराज हे सावध जीवनामध्ये एवढे सावध आहे, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रिलोक्याचा. कारण सावता महाराजांचं खूप आघात चरित्र आहे. आयुर्वेद नावाचा जो वेद आहे त्याचे ते जनने आहे. आणि जेव्हा तीर्थयात्रेला ही मंडळी गेली तेव्हा पंक्ती घ्यायचं काम सावता महाराजाकडं होतं. तीर्थयात्रेला गेली तेव्हा कोणी ज्याचं काम ज्यानं त्यानं सांभाळायचं. कीर्तनाची बाजू आली तर नामदेवरायानेच करायचं, प्रवचनाची बाजू आली की ज्ञानोबरायांनी प्रवचन, नामदेवरायांनी कीर्तन, चाली सांगायच्या जनाबाईनं. बोला पंगत कोणी घालायला आला का त्याच्या कार्यात चप ढब नाही. त्यांनी सांगितलं सावता बाबा, पंगत सावता बाबांनी लिहून घ्यायची, आज कोणाची उद्या कोणाची. तीर्थयात्रेला जात असताना एवढं सावता बाबांच्यावर नितांत प्रेम वारकऱ्यांचं. आणि मग सावता बाबांच्या आयुर्वेदामध्ये खूप. मग कोणता पदार्थ कधी खायचा, लोणचं कवा खायचं, ते कोणत्या हाताला असलं पाहिजे, याला सुद्धा शास्त्र आहे. काही चोष्य पदार्थ आहे, काही चोखून खायचे, काही चाटून खायचे, काही प्यायचे, काही वरपायचे. आंबा वरपून जमन का, तो चोखून खावा लागेल. लोणचं चाटून खावं लागेल, ते बोटानं भास्करने खाता येत लोणचं, ते सगळं संपून जाईल ना. म्हणून ते सावता महाराज आयुर्वेदातले शरीर मेंटेन असलं पाहिजे. कोणता घटक शरीरात कमी पडेल त्यानुसार ते पदार्थ तयार करून वाढायला लावायचे. त्या काळात मुबलक होतं खाणं पिणं. आणि म्हणून सावता महाराज आयुर्वेदा म्हणून त्यांनी म्हणले कांदा मुळा भाजी, हां मुळा आणि भेंडी एकत्र खायची नाही. मुळा आणि भेंडी एकत्र खाल्ली तर कोड तयार होतो, पांढरी त्वचा होती. आपण त्याला काय होतं, मग होतं कोण नाही म्हणत. आयुर्वेदामध्ये पुन्हा एकदा सांगतो, मुळा आणि भेंडी सुकून सुद्धा एकत्र खाऊ नका. दुधात मीठ टाकून खाऊ नका. काही लोकांना त्या दुधात मीठ टाकून खायची सवय आयुर्वेदाने निश्चित सांगितलंय. कारण दुधात जर मीठ घेतलं तर ते शरीरात विष तयार होतं, पण लगेच नाही होत, वजे होतं, लगेच उगतं नाही आणि लगेच मोठं होत नाही, शरीर मेंटेन राहत नाही. दुधाबरोबर कांदा खायचा नाही. वारी चालत, दुधाबरोबर नाही चालत ना. वारीत कांदा चालतो, मग खाल्लं का नसलं गाडीतून घ्यायचा, चोरून ठेवायचा. लिंब घ्यायचे चोरून, इकत कोणा लिंब घेतले आतापर्यंत. पुढे गाडी गेली की माझं लिंब सापडायचे, काय घेते करून. म्हणून आयुर्वेदामध्ये सावता महाराज एवढी मोठी होते. पण सावता महाराज आपल्या प्रपंच करून परमार्थ करणारी वारकरी संप्रदायातली खूप मोठी व्यक्ती. म्हणून सावता महाराज आषाढी कार्तिकीला जात नव्हते. प्रपंच सांभाळून परमार्थ. सगळ्याला हे जमणार नाही.
मुख्यमंत्री म्हणला मला 18 दिवस पैसे चालायचं जमन का? मग त्याला चालता येत नाही का? पण त्याची जबाबदारी अशा काही जबाबदाऱ्यामुळं पण भगवंताच्या लक्षात आलं की सावता महाराज एवढे मोठे आहे, सावता महाराजाकडे आपणही गेलो पाहिजे, पण काहीतरी निमित्त केलं पाहिजे. डायरेक्ट कोणाच्या घरी जाणं 5 मूर्खाचं लक्ष सांगितलेलं आहे. उगाच कोणाच्या घरी जाणं सुद्धा मूर्खाच्या लक्षाला दे बरं का. काही नाही आलं बा तुझ्या घरी काय काम होतं? काम बुडायला उगं कोण आहे दमान बोला प्रकाश पोळ्या झाल्यात सांग बर का. म्हणून 5 मूर्खाचे लक्षण आहे. सावता महाराज अग्रगण्य भक्तीचे म्हणून निमित्त केलं पाहिजे, काहीतरी निमित्त असलं पाहिजे. आता वारी हे निमित्त म्हणून सगळे निघले, सगळे रडू राहिले. कोणीतरी मेलंय निमित्त आहे, उगाच रडायला लागलं तर काही होईन का? काऊन रडते म्हणजे रडूच राहिले, त्याला निमित्त केला. आणि म्हणून कालका परवा महाराजांनी आपल्यापैकी प्रवचन करत महाराज मंडळीने सांगितलं की कुर्मदासाचं निमित्त होतं. आणि नामदेवरायांना अहंकार झालता की देव माझ्याशी बोलतो, माझ्याशी खेळतो, माझ्याशी होतो. इथं तर तुकोबारायांनी 100 अभंगाचं एक प्रकरण, एकच अभंग किती अभंगाचा आहे? 100 चरणाचा आहे. त्याच्यात दुसरं का तिसरंच चरण आहे. तिळ मात्र तरी होय अहंकार मेरू तो समान भार देवा. देवाला कशाचा अहंकार सहन होत नाही. एकाने हातची यात्रा केली. हातच्या यात्रेला स्वतःच्या खर्चाच्या पैशांचा लागत म्हणजे कष्टाच्या. आणि म्हणून तो हाजला गेला. त्याच्या बऱ्याच हातची यात्रा झाल्यामुळं त्याला सगळे बोलायचे हाज 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 साप जेवढ्याचा आपण 15 वाऱ्या केल्या. हे सुद्धा सांगणं चुकीचं आहे. मावंद केलेलं सांगत नाही. मा म्हणजे मी आणि वदवदंती म्हणजे बोलणे. एकदा मावंद केलं, गंगा पूजन केली का तिथून पुढं म्हणायचं नाही आपले 4 धाम झाले. ते निष्फल होतं. त्या दिवशी संकल्प सोडणं म्हणजे संपलं. म्हणून त्याला फार मोठा अहंकार. मी हे केलं, मी हातची यात्री केली, मी हातची यात्री केली. पण जेव्हा सगळ्याला एका ठिकाणी जायचं आहे, जेव्हा जसा ट्रॅफिकचा पोलीसमध्ये असतो रस्ते असतात तसे 5 रस्ते एकत्र होते आणि त्याच्यामध्ये एक ट्रॅफिकचा पोलीस होता तो यम. मग तो यायचा, त्याचा अधिकार आहे सलोकता, त्याचा अधिकार आहे समीपता, त्याचा अधिकार आहे स्वरूपता, त्याचा अधिकार आहे सहिष्णुता. 5वा रोड न हे लाईनीतच म्हणायचा. आपण 15 हातच्या यात्रा केल्या स्वतःच कष्टाना. आपली वारी चुकलीच नाही. किती बारे लोक खाल्लं हे सांगितलंच नाही. धरून आणून खाल्लं का? किती बारे पावती फायडीत नाही हे मी सांगितलं नाही. भजन तर केलंच नाही. फक्त टाळ घेऊन तुला 15 यादी टाळायची. 4 लोक टाळत ते म्हणले महाराज तुम्हीच राहत नाही. आता मी पण राहीन पण मग मला पुढं तरी मागं पुढं होऊन जातो मी. आणि माझा स्वभाव इतकं चिटकून राहण्याचा नाही पहिल्यापासून. आणि म्हणून त्याला वाटत होतं आपण निष्ठावान 15,000. पण जेव्हा त्या टप्प्यात आला आणि या म्हणलं जाणार काकडे ते म्हणा हो 15 बारे हातची यात्रा केली. हेच गुन्हा केला म्हणतो. एकदा केली असती बरं झाला. म्हणजे त्याचा अहंकार. म्हणून नामदेव राहायला अहंकार होता. सब माझ्या हातात आहे. देव मला विठीवर बसवतो. मग भगवान म्हणले थांबा. आणि म्हणून भगवान आता पुढची जी 15वाडीची एकादशी तेव्हा पांडुरंग इथे येतात आणि आळंदीला समाधी सोहळ्याच्या टायमाला येतात. तुकोबारायासाठी विजेला येतात. नाथ महाराजाच्या टायमाला सृष्टीला येतात. आणि म्हणून भगवंताने ठरवलं कुर्मदास पण आलेले जवळजवळ आलेले त्यांनाही भेट देणं आहे. म्हणून ज्ञानोबा झालं ज्ञाना अरे आपल्याला जा लागतं. ते म्हणले कुठं? सावता महाराजाला भेट द्यायला जाऊ कधीतरी. ते म्हणजे परवणी जवळ आलेली आहे आणि योग्य टायमाला योग्य सोनाराकडून कान टोचून घेतले पाहिजे. ते म्हणजे भानगड का जरा नामा आहे त्याला दर्शिक राहतो. कैला वाजवण्याचा गुण गाण्याचा गुण राहतो. कैला संपत्तीचा पुराणामध्ये तर सुंदरपणाचा सुद्धा आहे. अशी सुंदर होती कोण? काही सुंदरपणाची साम्यता अंगी त्यावरी गर्भीन नामा म्हणे.
ती म्हणायची माझ्यासारखी सुंदर कोणीच नाही, माझ्यासारखी सुंदर कोणीच नाही, तिला परसादच मिळला नाही की. म्हणून लय बाहेर नाही बसायचं चोपडीत. म्हणून देवाने सांगितलं मायाकडे यायचं ना, मी तुम्हाला मायासारखंच करीन. पहा बरं तुम्ही सगळे काळे करून टाकले की नाही, त्याला सगळे काळेचे आतून पण बाहेरून पण काळे करून आपुल्या सारखे. म्हणून नामदेवरायाला काहीच सांगितलं नाही, दोघांचं ठरलं. ते म्हणले चला मग नामदेवराय म्हणले कुठं जायचं. ते म्हणले जाऊ आपण आरण गावाकडं, आणि आरणहून आपल्याला कुर्मादासाला भेट द्यायची म्हणून जायचं आहे. ते म्हणले असं नाही, त्या काळात माणसा शरीराने चांगली खेळत खेळत जाऊ ना. हे रिंगणं कशामुळं झाली. आता आपण पहिले ते आंब्याच्या झाडाखाली हे खेळत होतो कबड्डी, यावर्षी वर खेळलो, आता पुढच्या वर्षी आपण काय म्हणा इथं कबड्डी खेळायला आपण खेळायची का. मग आज अशी रिंगणं तयार झालेली आहे. आता भाकरीला टाईम आहे ना स्वयंपाकाला, मग प्रवचन करा, झालं प्रवचनाचा नियम. म्हणून आपल्याला कुर्मादासाला भेट द्यायचीच आहे ना, मग रिकामा वेळ घालण्यापेक्षा लपाटिपी खेळत जाऊ. भगवान नामदेवरायाला म्हणले लपाटिपी खेळू. मग कोण रास देतं. नामदेवरायाला माहीत होतं की मी सगळ्यात बाबतीत देवाला ओळखू शकतो. मी मागंही सांगून दिलं, नामदेवरायाला देव ओळखल्या इतकी ताकद केव्हा आली, जेव्हा खेचराची भेट झाली तेव्हा. आणि म्हणून लपाटिपी खेळले. लपाछपी करत असताना करत करत आरण गावात आले. आणि आरण गावातली ज्या सावता महाराजांची समाधी बागायती शेती होती, त्या बागायती शेतीमध्ये लपाछपी चालू झाली. आणि भगवान लपले, ज्ञानोबराय बी लपले. नामदेवराय इकडं पाहतात तिकडं पाहतात, सापडत नाही आहे. सावता बाबा खुरपीत होते. भगवान खुरपीत असताना सावता बाबाकडे गेले, सांगितलं ए बाबा माझ्या मागं चोर लागले. ते म्हणले हो, मला लपो. ते म्हणे उसात लप, बागात लप. ते म्हणले तो सगळं ओळखू शकतो, मग कुठं लपू. ते म्हणले तू ठर. सावता बाबा म्हणले त्याला काय लागतं. आपला इळा घेतला आणि कापलं. म्हटले बैस याच्यात. पण ते गडबडीत बसल्यानंतर भगवंताच्या पितांबराचा एवढी एवढी सुट्टी बाहेर राहिली. इकडं तिकडं पाहिले. ते सावता बाबाकडे आले नामदेवराय. ते म्हणले सावता बाबा, अरे इथं भगवान लपले का पाहिले. ते म्हणे आपण कशाला पहा, आपण आपल्या हातात खुरपं सदा तोंड बुरक, आपलं काम चालू आहे. ते म्हणले नाही इथं कुठं असेल. ते म्हणले तेवढ्यात वारा आलं ना असं उडलं. तिथे एवढा पितांबर दिसला. ते म्हणले तुझ्या हृदयात आहे. भगवंत बाहेर आले आणि हात जोडले नामदेवरायाने. आणि देवाने नामदेवरायाला विचारले नामा कस काय. ते म्हणले आता काय सांगायचं, आता मला कळलं. म्हणून धन्य ते आरण रत्नाची ती खान, सापडला निधान सावता तू. सावता सागर प्रेमाचे आगर, धरीला अवतार माळ्या घरी. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता. नामा म्हणे त्यांचा जन्म सफळ झाला, आणि वंश उद्धरीला माळियाचा. हात जोडले आणि सांगितलं सावता बाबा तुझ्यासारखी भक्ती नाही आम्हाला दर्शिक खर्चटलं, काही झालं दुखायला लागलं तर आम्ही वापस जातो, पण कुठं म्हणतो आम्ही मरलो तर मरलो. म्हणून आता देव म्हणले नाम्या काय करायचं. ते म्हणले आपण हारलो. ते म्हणले चल आता आणखीन तुला एक भक्त दाखवतो. आणि तिथून ते इथपर्यंत आले. आपणला वेळला कुर्मदासाच्या अंगाच्या जखमा पाहिल्या, पुसलं. आणि कुर्मदासाला सांगितलं मी प्रभू आलो. ते म्हणले तू आला, मी ओळखलं तुला, पण मी वारकरी आहे. वारकऱ्याचा देव आहे चंद्रभागेश. हा मला आंघोळ करायची, तेव्हा मला वारी घडल. भगवान म्हणले तुला उचलून नेतो. ते म्हणले मग काय उपयोग आहे. देव माझ्याकडे आला आणि घेऊन चालला तर लोक म्हणते त्याला नेलं, गाडीत बसून नाही नेलं का. ती त्यांचीच भवरची होती, काय वाईट वाटून देऊ नका. भावकीत चोऱ्या करायला लागली त्या दिंडी मालकानं काय दगडाला फाशी घ्यायची का. म्हणून आपल्या भावकीतल्या बायानं आपल्याकडे सांभाळून ठेवायचा. ती दुसऱ्या दिंडीत चोरी करत होती, त्याच्यात राहत होती. म्हणून चोर, म्हणून भगवंताला ते म्हटलं तू चोर आहे, मला उचलून नेलं तर लोक काय म्हणतील ताकद आहे तुझी, बलाढ्य. मग इथंच चंद्रभागा निर्माण कर.
आणि म्हणून ती जी बारो आहे त्या बारोमध्ये पाणी कमी जादा होतं, ती बारो निर्माण केली. आता आंघोळ झाली, हो आता काय ते म्हणले दुसरा नेहमी विधी तो हरिकथा. अरे मला कीर्तन ऐकायला पंढरपुरात दर्शनापेक्षा आंघोळीनंतर कीर्तन मग दर्शनी. पण आपण उलट करतो सगळं. दिभर माल जेवायला जेवलं का आणि टाकभर पाणी आंघोळीला. सोयीचं नाही. नामदेवरायांनी सुंदर कीर्तन केलं आणि मग देव म्हणले आता तुझं 2 नियम झाले, तिसरा नियम काय ते म्हणजे आता दर्शन विठोबाचे. आणि का दर्शन भगवान असे कटेवर उभा राहिले. कुर्मदासांनी दर्शन घेतलं, हात ठेवला, तिथं समाधी दिली. असा अधिकार कुर्मदासाचा, असा नवलतया प्रभूचे नवल आहे. आश्चर्य की उचलून नेऊ शकत होते पण नेलं, हात देऊ शकत होते दिले. गोरोबा काकाला नवे काय नव्हे केले एका चिंतिता, काही करू शकत होते. तुकोबारायच्या जीवनामध्ये भगवंताने परीक्षा पाहायची ठरवली. त्या काळात तुकोबाराय 18 भाकरी करून आणायचे. जुन्या काळाची लोक लय चांगली होती हो. आम्ही आळंदीत असताना घरून दुधाच्या चपात्या करून आणत होती आणि ते खराब होत नव्हत्या. आणि म्हणून तुकोबारायच्या घरच्या माणसाने तशा चपात्या करून दिल्या. आणि 18 दिवसाच्या 18 चपात्या, दोन्ही 18 होत्या. पण 5-6 दिवस झाले आणि प्रति पंढरपूर निर्माण झालं ना वाटतच. तुकोबाराय म्हणले वारीच्या वाटेनं आठवण राहत नाही, ही गोष्ट खरी आहे. 1.5 किलो पोहे खाल्ल्यावर कळत आज स्वाबार आहे म्हणून. नाही ना, दिवस तर नसन झाले एवढे. ते म्हणले थांब, आपली फडशी खोला. फडशी खोलली आणि उघडून पाहिलं, अजून याच्यात 5 भाकरी बाकी. ते म्हणले अजून 5 मुक्काम आहे आपले, हे पंढरपूर नाही दिलं सोडू. मग देव म्हणले आता तुझी भक्ती कळली. आपण म्हणलं आज इथंच दर्शन झालं वापस. म्हणून ते इतकी निष्ठेनं करणारा भगवान भक्तावर प्रेम करतो. किती प्रेम करतो, अद्भुत प्रेम, जे मोजमाप नाही एवढं प्रेम करतो. म्हणून सावता बाबावर प्रेमाचं काय म्हटलं, आगर. आगर कशाला म्हणते, तिथं एक एसटी थांबती तिथं. अरे तिथं अख्ख्या भारतात कुणीकडे जा, महाराष्ट्रात ते तितक्या एसटी त्याला आगर म्हणतात. गुच्छ हा शब्द केव्हा येतो, सगळे फुलं एकत्र आले तेव्हा. रास कावा म्हणते, दाणे मोजायचे का किलोनं मोजायचं, किलोनं मोजले त्याला रास म्हणतात. तसं आगर केंद्र त्याला म्हणायचं, सगळे एकत्र आहे. रेल्वेचं जंक्शन, सगळ्या रेल्वे तिथे येतात कुणीकडे जायला, त्याला जंक्शन म्हणतात. तसं प्रेमाचं आगर म्हणजे सावता महाराज आहे. म्हणून आपण एवढे भाग्यवान आहोत, एका संताचं दर्शन होणं दुर्लभ आहे. एका संताचं, अरे आपण एवढे भाग्यवान आहे. 2 संताचं दर्शन संघच आहे. रात्री बोललो आम्ही, 2-3 मिनटं कीर्तन राहतं ते झालं तिकडचं. 2-3 मिनटामध्ये मी सांगितलं की एवढं भाग्यवान आहे, एका संतापुढं कीर्तन करायला मिळतं. पण इथले एवढे कीर्तनकार भाग्य आहे, 2 संतापुढं. आणि 2 संतांनी सांगितलं हे वारीला वाता म्हणून वारी चुकू न दे. आणि शेवटचं प्रमाण होते तुका एका जनार्दनी घडो त्यांचा न व्हावा योग. म्हणून आपणही न व्हावा योग, वारीचा योग होऊ नये. आयुष्यभर वारी करावी आणि गेल्यानंतरही घेईन मी जन्म, असं प्रेम आपण त्याच्यावर करा, तोही आपल्यावर प्रेम करीन. झालेली सेवा श्री संत सावता महाराज यांचे चरणी समर्पित करतो. आपल्या दिंडीतील सर्व महाराज मंडळी, निष्ठावान वारकरी मंडळी, सगळी भजनी मंडळ, बिगर भजनी मंडळ, कारण बिगर भजनी मंडळसुद्धा आपल्याला येणे प्रकारे सेवा करतात. या सगळ्या सेवेधारी मंडळीचं सगळे प्रेमाने आतापर्यंत चाललात. आज प्रत्येक दिंडीचं ऐकायला भेटतं कुठंतरी भांडण झालं, पण आपली एकमेव दिंडी आजपर्यंत ताणता नाही. ते त्यांचं काही हो, आपल्याला काय घ्या नाही. आणि आपल्याला असंच आयुष्यभर वारी करायची ही सदिच्छा व्यक्त करतो. आमच्या काही स्वयंसेवकाकडून किंवा आमच्या कमिटीकडून कुठं काहीतरी कमी जादा झाला असेल त्याबद्दल सर्वांच्या वतीनं
मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या भजनी मंडळांची खूप मोठी दिलगिरी व्यक्त करतो. भजनी मंडळाला पकवाजाची गरज असते, पण आम्ही ती तुम्हाला पूर्ण करू शकलो नाही, त्याबद्दल माफी मागतो. जगलं वाचलं तर पुढच्या वर्षी पकवाजे चांगल्यात चांगले ठेवण्याचा प्रयत्न करू. पण तुम्ही बाहेर गेलो असं म्हणू नका त्या दिंडीत पकवाज नव्हता पण आपल्याला नाही जायचं त्या दिंडीत. आपली आई कृपा झाली म्हणून का दुसऱ्याला आई म्हणायचे का? ज्ञानोबारायांनी निष्ठेनं ओविलेली, मग दुसऱ्याची आई चांगली म्हणून तिला आई म्हणायचं का? असल आपल्या दिंडीत एखादी गोष्ट कमी, पण ज्या आतापर्यंत पाडळी आहे चनगटे महाराजाची जास्त जवळची आहे, पण त्यांनी स्पष्ट सांगितलं की यात्रेला तुमच्या संघ आणि पंढरपूरला दिंडीला आपल्या संघ. अरे हे भूषण आहे आपल्याला. अशी जर गावं जर आपल्यात एकोप्यानं राहिली तर कायला कोणाला द्यायचं आहे आपल्याला? आपल्याला काल एक आनंदाची गोष्ट आहे, एक महात्मा आपल्याला म्हणला मी तुम्हाला जागेला करीन. हीच मोठा आशीर्वाद आहे. नाही केलं तरी चालेल. म्हणून सगळ्या गोष्टीचं अनुकूल आहे. सगळ्यांनी व्यवस्थित जेवायचं. आज रात्री आपण करकमला मुक्काम आहे आणि करकमवरनं आपल्याला 5 वाजता निघायचं पाठे. म्हणून ज्यांना ज्यांना तंबू झोपला ते तंबू कोणा मोडायचा? हा, आम्हाला दिंडी काढून द्या लागेल ना. म्हणून ती महत्वाची सूचना आलेली आहे तंबू मोडणाराची. आपला तंबू 5च्या आत मोडून द्यायचा आणि व्यवस्थित घडी घालायचे. कारण गाड्या जायला त्यांनी 15 किलोमीटर गाड्या मागं सोडल्या आता, कारण ते कोणता रिंग रोड झाले ना पंढरपूरला, त्याच्या आत वाहनं येऊ देणार नाही ते. म्हणून आपल्याला वाहनं काढून द्यायचे. म्हणून उद्या 5 वाजता निघायचं आहे आणि 5 वाजता अद्विती नावाचा फाटा आहे, तिथं सगळ्याला दुपारचं जेवण दिल्या जाईल. तिथून पुढं नाथ सोहळ्यामध्ये जाणारी काही आपल्याला आपण कोणा संघ आलो नाथ माझा प्रतिनिधी म्हणून कोणीतरी नाही त्याला सांगितलं होतं आपण बसतं तेवढे लोक 2 पंक्तीत जागा होती नाही मागं पुढं होऊन जाईल ते सापडत नाही सकाळी लोक. म्हणून ते आपण ठरवू. आणि म्हणून सगळ्याला सूचना आहे, पंढरपुरात गेल्यानंतर तुम्ही अष्टमीला जाणार, आम्ही दशमीला येतो, पण तिथं सुद्धा 18 दिवस तुम्ही आता कोणाला भांडले आमच्या कानावर तेवढं येऊ नका. तेवढीच तुमच्या पायावर नतमस्तक आहे, तेवढं होऊ देऊ नका. कुठंतरी कमी जादा होईल, कारण सगळी कमिटी जरी असली तर मागं पुढं होईल. पाण्याबिण्याचं खाण्यापिण्याचं तेवढं 2 दिवस सहन करा. पुन्हा तुम्हाला एकादशीला भरपूर आहे, द्वादशीला बी भरपूर होईल. 2 दिवस वारीला बारीला लागा. महत्वाची सूचना आहे. सूचना संपली. सगळ्यांनी एकाच पंक्तीत बसून घ्या. पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर. सर्व दिंडी संघ सावता महाराजाच्या मंदिरात जाईल.